नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशा एका पोर्टलबद्दल माहिती मी तुम्हाला देणार आहे। कालच आपण बघितलं की एक खूप सुंदर पोर्टल ओपन होणार आहे जे 8 ऑगस्टला आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त आणि फक्त ते पोर्टल पैशांसाठी कसं वापरायचं हे सांगितलं, पण आजच्या या व्हिडिओमध्ये पैसा असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, लव्ह मॅरेज करायचं आहे, घरच्यांनी ॲक्सेप्ट करावं, प्रेग्नन्सी राहावी, विशेष मुलगाच व्हावा किंवा काहीही तुमची इच्छा असू द्या, घर बांधायचं, गाडी घ्यायची, कोणतीही इच्छा असेल त्यासाठी हे पोर्टल कसं वापरायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण की स्किप केलं ना एखादी स्टेप मिस होते आणि मग तुम्ही ते पूर्णपणे पोर्टलचा फायदा घेऊ शकणार नाहीये। त्यामुळे स्किप न करता बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा 100% होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला एक साधं सोपं मी सांगणार आहे। अशी पण एक टेक्निक आहे की 8 वेळेस इच्छा लिहा, 8 वेळेस लिहा, 8 वेळेस लिहा नाही। मी तुम्हाला खूप सोपी टेक्निक सांगणार आहे, ती म्हणजे बघा, आता 8 लायन्स गेट पोर्टल, 8 लायन्स गेट पोर्टल हे 8 ऑगस्टलाच ओपन होत असतं, वर्षातून एकदाच ओपन होत आहे। आणि त्यावेळेस आपल्याला सकाळी 8:08 किंवा रात्री 8:08 हे दोनच टायमिंग आपल्यासाठी उत्तम असतात। दुपारी कधीही करणं तर त्याला फायदा होत नाही, काहीतरी टायमिंगला विशेष महत्त्व दिलेलं आहे। त्यामुळे सकाळी 8:08 किंवा रात्री 8:08 आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे। आता 8 सिंबल बघा, इंग्लिशमध्ये जर 8 काढला तर तो या प्रकारे 8 काढला जातो, पण तर इंग्लिशमधल्या 8ला जर असं केलं तर याला काय म्हणतात बरं? याला इन्फिनिटी म्हणतात, म्हणजे याला प्रचंड अनंत असा शब्द वापरला जातो। तसंच तोच आपल्याला 8, आता हा 8 असा न काढता हा 8 आपल्याला असा काढायचा आहे। दिसलं का? हा 8च आहे, दिसतंय ना तुम्हाला 8 आहे, पण हा आपल्याला आता असा आडवा काढायचा आहे, असा उभा न काढता आडवा 8 काढायचा आहे। आणि त्याच्यावर आपल्याला आपलं इच्छा लिहायची आहे। तुम्हाला उदाहरणासाठी मी ठेवलेलं आहे, इथं इच्छा लिहिलेली आहे मी। इथं लिहिलंय मनी, मनी म्हणजे पैसा। इथे मी काय लिहिलंय बघा, मनी, आणि त्याच्या खाली काय लिहिलंय, थँक्यू युनिवर्स। असं 8 म्हणजे असं इन्फिनिटीचा सिंबल म्हणजे 8चा आडवा सिंबल काढला। वर आपली इच्छा एका शब्दात, प्रेम असेल तर प्रेम, पैसा असेल तर पैसा, घर असेल तर घर, नोकरी असेल तर नोकरी, व्यवसाय असेल तर व्यवसाय, प्रेग्नन्सी असेल तर प्रेग्नन्सी, मुलगा व्हावा असं वाटत असेल तर मुलगा, असं एकच शब्द लिहायचा आणि खाली थँक्यू युनिवर्स लिहायचं। आता याच्या खाली पुन्हा आपल्याला असं 8 काढायचं आहे। तुम्हाला मी काढूनच दाखवते, म्हणजे तुमचे जे काही कन्फ्युजन असेल ते लगेच क्लिअर होऊन जाईल। आता बघा, मी पुन्हा असं 8 काढला, तर छोटा झाला तर ठीक आहे, पण काय हरकत नाही। आता याच्यावर दुसरी इच्छा लिहायची। समजा दुसरी इच्छा आता आहे माझी प्रेग्नन्सी। बघा, आता पहिल्यावर लिहिलं होतं मनी, याच्यावर काय लिहिलंय प्रेग्नन्सी, आणि खाली मी परत लिहिणार थँक्यू युनिवर्स। बघा, दिसतंय का तुम्हाला? पहिले लिहिलं होतं मनी, इन्फायनायटीचं सिम्बॉल, खाली थँक्यू युनिवर्स। इथं सेम खाली लिहिलं आहे प्रेग्नन्सी। आता हे तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यामुळे उलट दिसत असेल, पण मी तसंच लिहिलेलं आहे। आता तुम्हाला असंच किती वेळेस लिहायचं? 8 वेळेस। हे एकदा झालं, हे दोनदा। त्याच्या खाली पुन्हा तुम्हाला परत असा सिम्बॉल काढायचा, त्याच्यावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची। प्रत्येक वेळेस एकच इच्छा असावी का नाही? तर आता याचं एक बेनिफिट्स काय माहिती आहे का तुम्हाला? एका वेळेस तुम्ही 8 इच्छा लिहू शकता। हो, एका वेळेस 8 इच्छा तुम्ही लिहू शकता। मनी म्हणजे पैसा, प्रेम, करिअर, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, किंवा मुलांसाठी पण करू शकता ना तुम्ही, किंवा तुम्हाला व्यसनमुक्ती हवी असेल तर व्यसनमुक्ती, प्रेग्नन्सी, जी काही इच्छा असेल त्या 8 वेळेस लिहायच्या। आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्या 8 इच्छा नाही, आमच्या 2च इच्छा आहे, तर 2च इच्छा डबल लिहायच्या, म्हणजे 2 इच्छा तुम्हाला एक इच्छा 4 वेळेस लिहावी लागेल। 3 वेळेस असताना तर तीच इच्छा डबल म्हणजे 8 पूर्ण करायचीच आहे, पण आपला 8 वेळेस तो सिम्बॉल काढून त्याच्या खाली थँक्यू युनिवर्स, आणि त्याच्यावर आपल्याला इच्छा असं एका पानावर 8 आपल्याला पूर्ण करायचंच आहे। हे तुम्ही आधी करून ठेवू शकता किंवा तुम्ही नंतर केलं तरीही चालणार आहे। नंतर म्हणजे कधी? आता बरोबर सकाळी 8 वाजता आपल्याला घ्यायचं पेन आणि ग्रीन कलरचा पेन, आणि हे लिहायला लागायचं। 8:08 आधी हे लिहून झालं पाहिजे। लिहिलं त्यानंतर तो कागद तसाच समोर ठेवायचा, डोळे बंद करायचे, आणि ज्या काही इच्छा आपण लिहिलेला आहे ना, जशी की त्या पूर्ण झालं आहे असं आपल्याला सगळं इमॅजिन करायचं आहे की मला पैसा मिळाला, मी प्रेमामध्ये सक्सेस झाले, मला नोकरी मिळाली, मला व्यवसाय मिळाला, असं सगळ्या इच्छा आपल्याला इमॅजिन करायच्या आहे। जेवढं जास्त डीपली आपण इमॅजिन करू तेवढी आपली इच्छा लवकर पूर्ण होणार आहे।
कळालं हे कसं करायचं. आणि त्यानंतर त्याच रात्री तो कागद आपल्याला रात्री सकाळी उपाय केला तरी पण रात्री झोपण्यापूर्वी तो कागद तुम्हाला कापूरच्या वडीसोबत जाळून टाकायचा आणि त्याची जी काही राख होईल ती या युनिवर्समध्ये तुम्हाला ब्लो करायची आहे, म्हणजे फेकून द्यायची आहे. इतका साधा सोपा उपाय आहे, तुम्ही एकदा नक्की करून बघा. हा उपाय केल्याने हे जे 88 लायन्स गेट पोर्टल आहे ना, हा उपाय केल्याने आजपर्यंत कोणाचीच इच्छा अपूर्ण राहिलेली नाहीये, तुमची पण राहणार नाही. एकदा नक्की करून बघा. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहे. क्रिस्टल ब्रेसलेट आहे, मनी मॅग्नेट आहे, धनयोग ब्रेसलेट आहे, प्रेग्नन्सीसाठी पण आहे, नोकरीसाठी आहे, सरकारी नोकरीसाठी, व्यवसायासाठी आहे, व्यसनमुक्तीसाठी आहे. खूप वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळे ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करून तुमच्या ब्रेसलेटची ऑर्डर बुक करू शकता. त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे ज्यावर आपण वेगवेगळ्या ब्रेसलेटची माहिती, त्यांचे अनुभव देखील शेअर करत असतो. ते पण तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तरी देखील स्क्रीनवर नंबरवर आहे, त्यावर मेसेज करायचा की आम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा, आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करू. चला मग आजचा व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये थँक्यू युनिवर्स अशी कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.